नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. आज आपण शिवकथेला शिवपुराणाला प्रारंभ करणार आहोत. शिवपुराणाचा प्रारंभ करताना ही कथा का सांगायची आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. निष्कल रूप असलेल्या शिवाची कथा, शिवाचं चरित्र आपण का जाणून घेणार आहोत? म्हणजे उगाच अॅनालायझरवर व्हिडिओची संख्या वाढली पाहिजे म्हणून कथानक आपल्याला सुरू करायचं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर अजिबात तसा हेतू माझा नाही. वेगवेगळ्या कथा सांगत असताना एक हेतू मी बाळगतोय, तो म्हणजे त्या मूळ कथा जशास तशा आपल्याला समजाव्यात. त्यातले गूढ अर्थ, गर्भित अर्थ आपल्या लक्षात यावेत. आणि मुळात ज्या कथा सांगितल्या गेल्या आहेत त्या का हे कळावं, त्या आजही कशा संबंध ठेवून आहेत हे लक्षात यावं, यासाठी हा कथा सांगण्याचा कार्यक्रम. त्यामुळं संहिता वाचन, संस्कृत श्लोक सांगणे या असल्या गोष्टींच्या मध्ये आपण अडकून पडणार नाही आहोत. म्हणजे एक कथाकार मध्येच भजन, मध्येच अजून काहीतरी वेगळं असं करत करत दिवसभर ही कथा सांगत असतात. दिवसभरातले खरं तर 4 तासच ही कथा चालू असते आणि त्या 4 तासामध्येही मध्येच भजन असतात, मध्येच काही असतं आणि त्यातून ते आपल्याला छान वाटतं. मला छान वाटण्याचा हेतू नाही आहे इथे सांगताना. छान काय आहे हे समजणे हा आपल्या कथा सांगण्याचा हेतू आहे. तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक कथेला प्रारंभ करताना ही का सांगितली गेली आहे हे आपण सांगत आलो. म्हणजे भगवंतांना हे माहीत होतं की संभवामी युगे युगेचा शब्द आपण दिला असेल तरीही प्रत्येक युगात आपण जन्म घेऊच असं नव्हे. दशावताराची कथा सांगितली जाते आणि त्या कृष्णावतारानंतरचे आलेले सगळे अवतार किंवा असलेले सगळे अवतार हे प्रत्यक्ष रूपापेक्षा या जगाच्या कल्याणासाठी उपस्थिती दर्शवून भक्ती हा मार्ग सांगतात, नामस्मरण हा मार्ग सांगतात. म्हणजे सनकादी ऋषींना किंवा शुकाचार्यांनी शुकमुनींनी जेव्हा कथा सांगितली, आपण त्या नैमिषारण्यातल्या कथा ऐकतो, अन्य ठिकाणच्या कथा ऐकतो आणि त्या कथांच्या मध्ये एक गोष्ट दिसते की जेव्हा कलियुग येईल तेव्हा कलियुगात प्रत्यक्ष देव अस्तित्वात असणार नाहीये, अवतार कार्य असणार नाहीये. अशा वेळी सामान्य जनांना मार्गदर्शन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असेल. या मार्गदर्शनासाठी हरीची कथा, हराची कथा, शिवाची कथा, वैष्णवाची कथा, गजाननाची कथा या सगळ्या कथा तर तारक रूपामध्ये असणार आहे. त्यामुळं या कथांचं श्रवण ईश्वराच्या अस्तित्वाची आठवण करून देण्यासाठी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. गंमत काय होते, जेव्हा अशा कथा श्रुती, स्मृती, पुराणोक्त याच्यामधून यायला लागतात, श्रुतींच्या मधून, पुराणांच्या मधून यायला लागतात, तेव्हा त्या कथांचे वेगवेगळे अर्थ सांगितले जातात. मग या अर्थांच्या मध्ये मूळ कथांचा हेतूच बदलून जातो. अशा कथांचा हेतू बदलू नये आणि जे होतं ते आपल्या समोर यावं हेच यामागचा सांगण्याचा हेतू आहे. मंडळी, तुम्हाला मी काही म्हणजे मला कुठल्या कथावाचकांच्या वरती टीका करायची नाही आहे. ते चूक आहेत, कोण बरोबर आहे हे मला सांगायचं नाही आहे. कारण सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे जे म्हणून काम करतायत त्यांचं काम खरोखरच वंदनीय आहे, आदरणीय आहे. पण या कामाच्या सोबत जेव्हा व्यवसाय येतो, जेव्हा या कथांच्या मधली मिथकं
खोट्या कथा प्रमुख पात्र बनून येतात तेव्हा अडचण होऊ लागते. म्हणजे शिवाची कथा सांगायची आहे तर खरी कथा सांगा ना, खोटं कशाला सांगायचं. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे एक महामृत्युंजय श्लोक आहे. या महामृत्युंजय श्लोकाच्या मध्ये गडबड अशी होते की आम्हाला असं वाटतं की हा महामृत्युंजय श्लोक म्हटल्याबरोबर आम्हाला मरण येणार नाही, आम्ही मृत्यूवर विजय मिळवू असा विश्वास आमच्या मनामध्ये असतो. माझा पहिला प्रश्न असा आहे की जर कोणी संत तुम्हाला किंवा एखादा साधू तुम्हाला मृत्युंजय श्लोक म्हटल्यानंतर मृत्यूवर विजय मिळवता येईल, तुम्हाला मृत्यू येणार नाही असं सांगणार असेल तर हे मिथक पसरवलं जात आहे, हे खोटं सांगितलं जात आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम हा मंत्र म्हटल्याबरोबर तुमचा मृत्यू टळेल असं जर कोणी तुम्हाला सांगणार असेल तर ते गैर आहे, चूक आहे. कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे. ते असं सत्य आहे की त्याला कधीच टाळता येत नाही. म्हणजे भगवान शिव, ब्रह्मा आणि भगवान विष्णू या तिघांनी मिळून सृष्टीची रचना करताना जन्मासोबतच मृत्यू निश्चित करून ठेवलेला आहे. आणि जेव्हा देव जन्मासोबत मृत्यू निश्चित करून ठेवतो तेव्हा त्याला टाळणारे आपण कोण? काळाचा महिमा हा असा आहे की त्याला कोणालाही टाळता येत नाही. कालचक्र आपल्या गतीने चालत राहतं. ना कालचक्राला थांबवता येतं ना कालचक्राला बदलता येतं. जे ठरलंय, जे विधी लिखित आहे, जे लिहिलेलं आहे ते होतच असं आपण म्हणतो. जर मृत्यू आपल्याला निश्चित आहे तर आपण कसा बरं टाळू शकू? बरं, गंमत अशी की रामचंद्रांना अवतार कार्य संपवावं लागलं, भगवान श्रीकृष्णांना अवतार कार्य संपवावं लागलं. म्हणजे देव जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेव्हा तेव्हा अवतार कार्य संपवून गेले. याचा अर्थ असा आहे की अवतार कार्य, अवतार होतो आणि संपतो हा मनुष्य जीवाचा नियमित कर्माचा भाग आहे. आणि अशा वेळी आपण अवतार कार्य संपवता येऊ शकतं असा दावा तरी कसा करू शकतो? म्हणजे थांबवता येऊ शकतं, संपवणं असा दावा तरी कसा करू शकतो? त्यामुळे मृत्यू अटळ आहे. या अटळ असलेल्या मृत्यूला ना कोणत्या वराने थांबवता येत नाही, ना कोणत्या मंत्राने थांबवता येत नाही. आठवत असेल तुम्हाला ती कथा, ज्या कथेच्या मध्ये त्या राजाने म्हणजे भक्त प्रल्हादाच्या वडिलाने हिरण्यकशिपूने ब्रह्मदेवाच्याकडे वर मागितला. ब्रह्मदेवाच्याकडे कोणता वर मागितला? ब्रह्मदेवाला विचारलं की देवा, मला घरात मृत्यू नको, बाहेर मृत्यू नको. घरात नको, बाहेर नको. न अस्त्राने न शस्त्राने, न रात्री न दिवसा, न मनुष्याकडून न प्राण्याकडून न देवाकडून. असा मृत्यू मला येऊ देऊ नकोस. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं. आणि तथास्तु म्हटल्यानंतर माजला हिरण्यकशिपू, मुलाचाही वध करू लागला. अशा हिरण्यकशिपूला नरसिंह रूपामध्ये संध्याकाळच्या वेळेला दाराच्या चौकटीवर बसून फाडला. देव मृत्यू निश्चित करतो. मग अशा वेळी मृत्युंजय मंत्र आपण जर असं म्हणत असू की मृत्युंजय मंत्राच्यामुळे आम्हाला मृत्यू टाळता येऊ शकेल, तर ते शक्य आहे का? कदापिही शक्य होणार नाही. मग मृत्युंजय मंत्र म्हणायला लावून मरण टाळता येऊ शकतं असं म्हणणारे लोक तुम्हाला फसवतायत की नाही? मग मृत्युंजय असणं काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. मृत्युंजय असणं काय आहे तर मृत्यूचं भय मनातून निघून जाणे. युद्धात जय कोणाचा होतो? ज्याला युद्धाचं भय वाटत नाही. कुरुकटकासी पाहता तो उत्तर बाळ फार गडबडला, आहे ना. जेव्हा तुम्ही युद्धभूमीवर जाल आणि अफाट सैन्याला घाबरू लागाल तेव्हा युद्ध जिंकू शकाल का? अहो, लढण्यापूर्वीच हारलं ना, कुठलं जिंकलं युद्ध? तसं
मृत्यूचं भय निघून गेलं, ये खुशाल ये, हे मृत्यूचं भय निघून जाणं आहे. भीतीच निघून जाते. आपल्या मनात मृत्यूचं भयच राहत नाही. अगदी सोपं सांगू, वेडात मराठे वीर दौडले सात. वेडात मराठे वीर दौडले सात, म्यानातून उसळे तलवारीची पात. मृत्यूचं भयच संपलं होतं. राजांनी सांगितलंय की शत्रूचा निपात केल्याशिवाय तोंड दाखवू नकोस. 7 वीर निघाले. भयच नाही मरणाचं. हे जीवन राष्ट्राप्रती समर्पित केलं आहे, धर्माप्रती समर्पित केलं आहे. देव देश आणि धर्मापायी जेव्हा हे जीवनच समर्पित होऊन जातं तेव्हा मृत्यूचं भय उरत नाही. आणि हे मृत्यूचं भय न उरणं म्हणजे मृत्युंजय होणं. आलाच मृत्यू समोर तर हे मृत्यू मी तुझं स्वागत करतो म्हणून त्याला कवेत घ्यावं, हे मृत्युंजय होणं आहे. या भगवान शिवाच्या मृत्युंजय मंत्राच्या विषयात सुद्धा अनेक महाराजांनी अशीच गडबड करून ठेवली आहे. मुळात हा मृत्युंजय मंत्र काय आहे? ओम त्र्यंबकम यजामहे. आता त्र्यंबक काय आहे, त्र्यंबक काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. यजामहे म्हणजे याजन करतो, पूजा करतो. कोणाची? त्र्यंबकाची. यजामहे कळलं, याजन करतो कळलं, पूजा करतो कळलं. मग त्र्यंबकाची पूजा करणं म्हणजे काय आहे? हे त्र्यंबक कोण आहे? हे त्र्यंबक म्हणजे 3 लोकांचा पिता आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या 3 लोकांचा पिता म्हणजे त्र्यंबक आहे. सूर्य, सोम, अग्नी. सूर्य, सोम, अग्नी या 3 मंडलाचे ते पिता आहेत. 3ही मंडलाचे ते पिता आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांचे ते महेश्वर आहेत. सत्व, रज, तम या 3 गुणांचे ते महेश्वर. त्र्यंबक काय लक्षात ठेवा. आत्मतत्व, विद्यातत्व, शिवतत्व याचे ते स्वामी आहेत. या 3 तत्वांचे स्वामी आहेत. अशा 3 तत्वांचे, 3 गुणांचे, सूर्य, सोम, अग्नी याचे पिता असलेले, 3 लोकांचे पिता असलेल्या या त्र्यंबकाची मी पूजा करतो. आता सुगंधिम पुष्टिवर्धन काय? हे सुगंधी जसा फुलात गंध असतो, जसा फुलात गंध असतो तसा शिव सर्वात असतो. वेगळा गंध ठेवलाय का हो फुलामध्ये? एक छानसं फूल तुम्हाला दिलंय, गुलाबाचं फूल दिलंय, मोगऱ्याचं फूल दिलंय, रातराणी दिलाय, निशिगंध दिलाय. या निशिगंधात, रातराणीत, गुलाबात, मोगऱ्यात, सोनचाफ्यात वेगळा गंध कुठे असतो? जसं फूल घेतलंय, या पाकळ्या आणि हा गंध असं वेगळं दिसतं का? जसा फुलांच्या मध्ये गंध असतो तसा आपल्या सृष्टीत शिव सामावलेले आहेत. फुलांचं वैशिष्ट्यच गंध असणे आहे, फुलांची उपयोगिताच गंध असणे आहे. तसा शिव आपल्या सगळ्या सृष्टीत सामावलेला आहे. तो भूतात आहे, तो गुणात आहे, तो तत्वात आहे, तो इंद्रियात आहे, देवात आहे, गणात आहे. सगळ्यांचा सारभूत आत्मा कोण असेल तर ते शिव आहे. आणि हेच शिव पुष्टिवर्धन करतात, या सगळ्यांचं पोषण करतात, या सगळ्यांना मोठं करत असतात. उर्वारुक फळ म्हणजे एखादं फळ जसं पक्व झाल्यावर पडतं खाली, तसं आयुष्य ही पक्व झाल्यावर पडणार आहे, निश्चित काळ झाल्यावर पडणार आहे. पण पुन्हा नव्याने उगवून येण्याची क्षमता त्या फळाच्या मधल्या बियांमध्ये असते. तशी पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची, नूतन जीवन प्राप्त करून घेण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. जर मी पुन्हा येणार आहे तर आता जाण्याचा विषाद का करू? त्यालाही आपल्या राजकारण्यांच्या प्रमाणे मृत्यूला ठामपणे सांगता आलं पाहिजे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हा जो मी पुन्हा येईन वाला भाव आहे ना, तो मृत्यूचं भय घालविणारा भाग आहे. आमच्या लक्षात हे येत नाही. आम्ही
आजारी पडलेल्या माणसांच्या समोर 5-10 ब्राह्मण लावून त्याची आराधना करू लागतो, आवर्तनं करू लागतो आणि या आवर्तनाच्या मध्ये देव कळेल अशी अपेक्षा व्यक्त करू लागतो आणि मग तिथे खरी गडबड होऊ लागते. ईश्वराच्या प्राप्तीसाठी, शिवाच्या प्राप्तीसाठी हा जो मृत्युंजय मंत्र आहे ना, तो समजून घेणं आवश्यक आहे. मला वाटतं हा मृत्युंजय मंत्र समजून घेण्यासाठी ही शिवकथा सांगावी लागणार आहे आणि म्हणूनच आपण त्या शिवकथेचा प्रारंभ करणार आहोत. शिवकथेच्या प्रारंभाचाच हा भाग इथेच थांबणार नाही आहे. मला तुम्हाला अजून समजावून सांगावं लागणार आहे की मी ही शिवकथा का सांगतोय. म्हणजे तुम्हाला समजावून सांगत नाहीये, मी का सांगतोय हे समजावून सांगतोय. कारण सुशील कुलकर्णीच्या तोंडून ऐकायचं का हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल, तर तो पडू नये यासाठीचा हा प्रपंच आहे. भगवान भोलेनाथ की जय.